आज वटपौर्णिमा. लहानपणापासून बघत आलेली सणांची एक सुंदर आठवण. आईची सकाळपासून स्वयंपाकघरातली गडबड आणि सगळी तयारी. माझा रोल यामध्ये फक्त पूजेचे ताट सजवणे, वाण तयार करणे आणि मग आईसोबत वडाच्या झाडाची पूजा करायला जाणे इतकंच. पण आता समजते तिची सगळी तारेवरची कसरत आणि त्यामागचं प्रेम. या सगळ्या गडबडीत नवरा जेव्हा चहाचा एक कप हातात आणून देतो तेव्हा सगळी धावपळ व्यर्थ वाटते. हो, मी अजूनही चहा बनवत नाही कारण मला माझ्या हातचा चहा आवडत नाही. आधी आई आणि आता अमय रोज सकाळी हातात चहा देतो आणि ह्यालाच मी परफेक्ट पार्टनर म्हणते, जो आपल्या सवयी चेंज करत नाही, उलट अप्रिशिएट करतो. आफ्टर ऑल इट्स अ पार्टनरशिप फॉर लाईफ अँड वटपौर्णिमा इज अ डे टू सेलिब्रेट द बॉन्ड. वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य काही इथे जर्मनीत सहज मिळत नाही. इथे वडाचे झाड नाही, म्हणून दरवर्षी मी स्वतःच एक छोटं वडाचं झाड तयार करते, माझ्या आठवणींमधून, श्रद्धेमधून आणि थोड्याशा क्रिएटिव्हिटीमधून. आईकडून शिकलेले रिच्युअल्स आणि त्यांचा थोडा मॉडर्न टेक अशी माझी पूजा. वीकडे असल्यामुळे आज काही पुरणपोळीचा बेत आखला नाही, पण अगदी सिंपल जेवण केलं आणि थोडं स्वीट. आपल्या सणांचं सौंदर्य वेगळं असते. त्यात नात्यांची घट्ट वीण, श्रद्धा आणि भरपूर प्रेम असतं. दुसऱ्या देशात सण साजरे करताना त्यांचं महत्त्व अजूनच जाणवते. आपण कितीही दूर असलो तरी पण मुळांशी अजूनही जोडलेले आहोत, हे सण शिकवतात. ही माझी वटपौर्णिमा. थोडी पारंपरिक, थोडी आधुनिक, पण पूर्णपणे आपली.